श्रावण शुद्ध प्रतिपदा गुरुदेव कृष्णानंद महाराजांची पुण्यतिथी, त्यानिमित्त हा कार्यक्रम काय आहे? हा श्रावण महिना प्रतिपदा आनंदाचा महिना, हा शिवाचा महिना, ज्ञान शिवापासूनच निघालेला आहे आणि त्यांचीच घरवाली महामाया तिने या साऱ्या सृष्टीची रचना केली. कशी रचना केली? विचित्र रचना केलेली आहे. दिसते चित्रित, पाहायला गेलं तर चित्रित दिसते, पण कशी आहे? विचित्र आहे. सारी संसार हा मायेने व्याप्त झालेला आहे. सारा इकडे तिकडे अंधार, अंधार काय आहे? माया आहे. यात जर काही आपली प्रगती करायची असली आणि भक्ती मार्गाच्या जरिये आपण काय करतो? आपल्या जीवनाचं सार्थक कसं? सद्गुरु करू, गुरु करू, काही मंत्र घेऊन नित्य निमित्ता लावून आणि आपण सत्प्रवृत्तीनं वागतो. त्यामुळं आपल्या जीवनाचं सार्थक होते. म्हणजे वाईट होते असं नाही, पण हा मायेचा खेळ एवढा जबरदस्त आहे की साधारणतः 16 संत, योगी, ऋषी यांना सुद्धा तो करू शकला नाही. गुरुने तो मंत्र जरी दिला असेल तरी तो मंत्र नाही जो उद्धाराचा आहे. गुरुमंत्र हा भक्तीचा असते. भक्ती मार्ग हा प्रथम अभ्यास आहे. तो आवश्यक जरी असला तरी, कारण आवश्यक काय? हा सारा संसार मायेचा. या मायेच्याच पोटी ते देव आलेले जन्माले. कसे? पाण आदि शक्ती जगतजननी जय पासुनी त्रिगुणी जन्मदेवा. म्हणजे तीनही जे आपण मुख्य देव ब्रह्मा, विष्णू आणि हर, हे कोणापासून जन्माला आले? त्या महामायापासून. महामाया जगतजननी जय पासुनी त्रिगुणी जन्मदेवा. आणि या 3 देवाला जन्म दिल्यानंतर यांनीच मग अनेक अवतार घेतले. राम, कृष्ण, सर्वच. पण मायेचा प्रकोप एवढा धडकार आहे, एवढा अंधकार आहे की याला आपण कितीही प्रयत्न केला काढण्याचा तरी तो निघू शकत नाही. ऋषी मुनी काय प्रयत्न केले म्हणतात? आपल्या हाडाचे काळ केले, आपलं जीवन समर्पित केलं कायच्यात? भक्ती मार्गात. पण काय झालं? काय? कारण 16 सहस्त्र ऋषी शिवले पार नाही त्याला केलं, परंतु काय झालं? काहीच झालं नाही. त्यांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं, पण जीवाच्या उद्धाराचा मार्ग कसा आहे? अंधारा. ती माया कोणालाही या उजेडात जाऊ देत नाही. फक्त तिच्या पतीची जर समजा कृपा असली, म्हणजे सद्गुरूची. कारण तिचा पती शिव हा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आणि शिव कसे आहे? ते सद्गुरु स्थानावर आहे. त्यांचा जर समजा कृपा झाली तर या जीवाला प्रकाश मिळते. म्हणजे सद्गुरूच्या सद्गुरूचं जर आपण एखाद्या ज्ञान घेतलं, अनुग्रह घेतला तर काय होते? सद्गुरूच्या कृपेने आपल्या अंतःकरणात प्रकाश निर्माण होते. कसा? सद्गुरू जवळ एक थर्मोस्टेशन आहे. ते आज त्यात मुख्य शिवापासून, पण ते सद्गुरू जवळ आलेलं आहे. तिथं वीज निर्माण होते. कायच्यात? त्या थर्मोस्टेशन मध्ये नित्य वीज निर्माण होत असते. ज्या शिष्याला ज्याने अनुग्रह घेतला त्याने आपला प्लग लावला की लाईट लागते. किती? 0 0चा बल्ब 100 बल्ब कितीचाही असो पण प्रकाश पडते. आणि त्या प्रकाशाच्या साहाय्याने तो सहज प्रयत्न करून हा भवसागर करू शकते. कारण तो उजेड आहे. इकडे अंधाराचा कितीही प्रयत्न केला तरी अंधार नष्ट होऊ शकत नाही. कारण 16 सहस्त्र ऋषी शिनले पार नाही त्याला. आता ऋषीच्या पलीकडे कोणती भक्ती आहे? कारण भक्ति क्या करता है? भक्ति में भी धोखा है. आणि बिना सद्गुरु भक्ति किए वो सारी भक्ति धोखा. हे संत म्हणतात असं नाही. भगवान कृष्ण सुद्धा काय म्हणते? नाना शास्त्र पठेंद्र. नाना म्हणजे एक नाही, अनेक. ते म्हणतात ना
भाराभर पोथ्या केले पाठांतर, येत नाही भाराभर, मोठा भारा, भाराभर पोथ्या केले पाठांतर, काय झालं काही कारण नाना शास्त्र पठन कर, नाना देवता पूजनम, आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. म्हणजे तुला आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू न केलेलं सर्व कर्म, भक्ती, पूजा, तीर्थ, व्रत, नेम, धर्म सारं कसं आहे, निरर्थक आहे, त्याला अर्थ काहीच नाही. कारण आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. ज्या देवाची पूजा करतात तो देव म्हणजे राम कृष्ण, हे सद्गुरूतून आलेलं आहे. कारण रामाला रामत्व प्राप्त करून देणारे कोण हो, सद्गुरू ना. नाहीतर का राम राम सर्व ही म्हणती, कोणी न जाणती आत्मा राम, राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत जन्मीचा आत्माराम. रामाशी राम जरी ठाव असता, शरण काय जाता वशिष्ठाच्या, पण ते वशिष्ठाच्या चरणावर गेले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं. इकडे कृष्ण, भगवान कृष्ण नाही, कृष्ण आणि भगवान झाले कसे, सांदीपणी कृपेनं. म्हणूनच म्हणतात ना, आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान कसं आहे, आत्मज्ञान कुठं आहे, ज्याचं त्याच्याच तो देव ज्याचा त्याच्या जवळ. तुका तुका गरजे तो पोहाडे, सद्गुरु भक्त दिसती थोडे. कारण कदाचित लाखातून एखाद्याला हे भाग्य लागते आणि तो सद्गुरु करते. सद्गुरु पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरु सारखी दिसतच नाही त्याला, कारण एकच आहे, त्याला पोट नाही. तो त्या पोटाच्या त्या शिष्याच्या भरोश्यावर नसते. आणि गुरुला पोट आहे, एवढं मोठं आहे, लाखो करोडो जरी असले तरी तो आपले संस्थान थापून आपल्या प्रतिष्ठा वाढवत राहते. पण कोणत्याही सद्गुरूनं आपली प्रतिष्ठा तेवढी वाढलीच नाही, वाढली आपोआप. कोण विचारत होतो त्या ज्ञानेश्वरांना, लहान लहान लेकरं ज्यांना पाहिल्यानंतर विटाळ होत होता, कोण विचारत होतो त्या तुकारामाला. त्यावेळेला महान विद्वान होते आणि ते असेच मोठमोठे संस्थान त्यांनी निर्माण केलेले होते. कसे लाखो लोक त्यांच्याकडे जात होते आणि यांना पाहून विटाळ होत होता. संत आता ते इतके वर्ष झाले, त्यांच्या ज्ञानाचा उपर अजूनही होऊन नाही राहिला. करतात अनेक जण, पण उकल होत नाही. कारण येथे गुरुगम्य जाणती, इतराची वृत्ती चालेची ना. ज्ञानेश्वर महाराजच म्हणते, येथे कोण जाणते, सद्गुरु भक्त, तेच फक्त गुरुगम्य जाणती आणि मित्राची वृत्ती चालेची ना. जता ज्ञान म्हणजे वास्तविक पाहता ज्ञान हे प्रकाशमय आहे आणि या सृष्टीमध्ये सारी माया. मायानंतर जर काही अभ्यास केला तर तत्वज्ञान. आणि तत्वज्ञान कसं आहे, ते मायाला आपण व्याकरण पाहिलं तर स्त्री, पुरुष आणि नपुंसक असे 3 वाक्य असते. तर स्त्री म्हणजे काय, माया, साऱ्या संसारात माया भरलेली आहे. आणि पुरुष म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान, तो पुरुष आहे. आणि काव्य तत्वज्ञान हे ज्ञानासारखं दिसते, ज्ञान नाही, मायेसारखं दिसते पण माया नाही आहे. आणि जे नपुंसक लिंगी असते ते मायेचाच जास्त व्यापार होते. आपण पाहतो ना, ते नाचे जरी पुरुषासारखे असेल तर स्त्री सारखा वेश घेऊन स्त्रीच्याच फेवरनी चालते. आणि म्हणून हे नपुंसक लिंगीचे ज्ञान आहे. कोणतं, तत्वज्ञान. वास्तविक पाहता ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे आपणाशी आपण. का हो, आपल्याला आपण दिसतो का. आम्ही तर ऐकलं की मेल्याशिवाय देव दिसत नाही. आणि मग हे आत्मज्ञान पाहून राहिले हे काय, या डोळा ब्रह्म पाहिले. हे कसं, अहो संत प्रथम मेले. केव्हा मेले, कारण मेल्याशिवाय देव दिसत नाही. आणि हा म्हणते या डोळा ब्रह्म पाहिले. हा संत मेला केव्हा, सद्गुरुबोध जेव्हा झाला तेव्हा. याला हा सद्गुरूकडे गेला आणि काय झालं, सद्गुरुबोध जेव्हा झाला आणि चौदेहाशी अंत आला. हा एकाच देहाने नाही मेला. आतापर्यंत वाटत होतं हा जड देह मी आहो, जड देहाने मेला.
सूक्ष्म देहानी मेला, कारण देहानी मेला, महाकारण देहानी मेला आणि स्वस्वरूपाची झाला याची देई. मी कोण? तोच मी. हा देह नाही, हा हात मी नाही, माझा हात आहे. मग हे शरीर मी नाही, माझं शरीर आहे. मग माझा म्हणणारा मी कुठं आहे? यातच ना, तोच मी. आणि त्या मीचं ज्ञान त्या शास्त्र पुराणाने, पोथ्या पुराणाने, तीर्थयात्रेने, जपतपाने, कोणत्याही योगाने होत नाही. ते सद्गुरूचीच कृपा पाहिजे. सद्गुरु कृपेशिवाय हा मार्ग नाही. आणि म्हणून आम्ही एक भजन लिहितो. मत जीव को हैरान कर भाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई. मत जीव को हैरान कर भाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई. माँ बाप है तेरे जन्म के साथी, कर्म के साथ लुगाई. अरे माँ बाप है तेरे जन्म के साथी, कर्म के साथ लुगाई. अब माया जाल में फंसा है प्यारे, अब माया जाल में फंसा है प्यारे, होगी जीवन की तबाही. बंदे सद्गुरु से कर ले कमाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई. अरे भाई भतीजा वाद यहीं पे नहीं रे किसी की, ये काही नहीं है. अरे भाई भतीजा वाद यहीं पे नहीं रे किसी की एकाई. मानव जन्म मिला है तुझको, मानव जन्म मिला है तुझको, कुछ कर ले रे पुण्याई. बंदे सद्गुरु से कर ले कमाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई. मत जीव को हैरान कर भाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई. हर श्वास श्वास एक खंबा है, खंबे से कर ले चढ़ाई. कसं 21,600 जपा, नेमून गेली ती जपा, विचार पाहता सोपा सर्व काही. कसं हर श्वास श्वास एक खंबा है, खंबे से कर ले चढ़ाई. भ्रुकुटी अंदर जाक कर देखो, भ्रुकुटी अंदर जाक कर देखो, वहां बैठा एक गोसाई. बंदे सद्गुरु से कर ले कमाई, बंदे सद्गुरु से कर ले कमाई. आणि बिन सद्गुरु के समझ न आवे, लाख कर रे चतुराई. किती लाख चतुराई करा नाही समज. बिन सद्गुरु के समझ न आवे, लाख करे रे चतुराई. ये देवीदास कहे समझ ले प्यारे. काय म्हणते देवीदास? ये देवीदास कहे समझ ले प्यारे, तभी तो मिले. बोलून आणि आमचे श्री सद्गुरुनाथ